ज्योतिष्य, फलज्योतिष्य किंवा उद्या तुमच्या माझ्या जीवनामध्ये काय घडेल हे या जगात कुणालाही सांगता येत नाही. जे जे असा सांगण्याचा दावा करतात एकतर ते सपशेल आपल्याला मूर्ख बनवतात किंवा ते स्वतः तरी मूर्ख असतात. मित्रांनो नमस्कार, मी पुरुषोत्तम आवरे पाटील आणि तुम्ही बघताय रोकठोक. मित्रांनो, अनेक सहकाऱ्यांनी या पद्धतीची विचारणा केली आहे की फलज्योतिष्य, भविष्य पाहणे किंवा ज्योतिष्य यात काही दम आहे का किंवा यात तथ्यता कितपत आहे. खरं सांगायचं म्हणजे फलज्योतिष्य, ज्योतिष्य किंवा तुमचं माझं भविष्य पाहणे याला कवळीचाही वैज्ञानिक आधार नाही. हे निवड ठोकताळे आहेत. काही गोष्टी त्यात अशा असतात की ज्या गोष्टी बोलल्याने त्या 10 ठराविक शब्द, 10-15 ठराविक शब्द, 10-15 ठराविक मुद्दे, त्या मुद्द्याच्या आधारावर आपल्याला असं वाटते की हे परफेक्ट आपल्याविषयी सांगते काय. खरं म्हणजे आपण एखाद्या ज्योतिष्याकडे, एखाद्या होराभूषणकडे स्वतःचं भविष्य किंवा ज्योतिष्य बघायला जातो, भविष्य बघायला जातो आणि तो सांगतो मात्र आपल्याला भूतकाळ. आपण हे बायफर्गेशन करू शकत नाही की त्यांनी भूतकाळ सांगितला की वर्तमान काळात सांगितलं की भविष्य सांगितलं. आपण हे सगळं भविष्य काळात मोडतो. मुळात लक्षात घ्या की साधारणतः ज्योतिष्याचं भाकीत जे असते ते भाकीत साधारणतः ज्या पायावर आधारलेलं आहे ते पाया आहे साधारणतः 9 ग्रह. आपल्या कुंडलीत जे 9 ग्रह मांडलेले असतात, सोम, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, रवी, त्याच्यानंतर आणखी 2 ग्रह आहेत ते ह्या सगळ्या ग्रहांच्या मांडणीमध्ये प्रामुख्यानं राहू आणि केतू असे साधारणतः 9 ग्रह सांगितले जातात. परंतु हा पाया जो आहे ज्याच्यावर ज्योतिष्याची संपूर्ण इमारत उभी आहे, हा किती तकलादू आहे हे तुमच्या लक्षात येते. वैज्ञानिक दृष्टीनं त्याचा जर विचार केला तर कुंडलीमध्ये जे 9 ग्रह आहेत त्याच्यात युरेनस, नेपच्यून, प्लुटो कुठेही दिसत नाहीत. गेल्या 20-25 वर्षामध्ये अनेक नवनव्या ग्रहांची आणि उपग्रहांची शोध लागलेला आहे. ते माहिती अंतराळात आहे, ते माहीत पडलेलं आहे, त्याची कुठे मांडणी नाही. आणि सकट ज्योतिषी जे आहे ते सगळ्यांना ग्रह म्हणतात. आता वास्तविक सूर्य हा तारा आहे, परंतु ज्योतिषशास्त्र किंवा कुंडलीमध्ये सूर्यालासुद्धा ग्रह समजला जातो. चंद्र हा उपग्रह आहे तरीसुद्धा त्याला ग्रह समजला जातो. युरेनस, नेपच्यून, प्लुटोचा तर पताच नाही. म्हणजे पर्सेंटेज जर काढायला झालं तर 30-40% इथे पाया कसा ठिसूळ निघतो. त्यामुळे याला काही आधार नाही. दुसरं, माणसाच्या जीवनामध्ये जे काही घटना घडतात त्या घटनांचा आणि ग्रहगोल ताऱ्यांचा कवडीचाही संबंध नसतो. हे सगळ्या ग्रहगोलशास्त्रांच्या अभ्यासकांनी, त्या क्षेत्रात काम करणाऱ्या सगळ्या तज्ज्ञांनी हे वारंवार सांगितले. मुळात आपल्या लक्षात येत नाही की फलज्योतिष्य, ज्योतिषशास्त्र आणि खगोलशास्त्र ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ज्योतिषशास्त्र आणि खगोलशास्त्र या दोनपैकी खगोलशास्त्र जे आहे ज्याला वैज्ञानिक आधार आहे. खगोलशास्त्र याचा अर्थ ग्रहगोल ताऱ्यांचा अभ्यास करणारं, अंतराळाचा अभ्यास करणारं. आतापासून 50 वर्षानंतर सूर्य किती वाजता उगवेल, किती वाजता मावळेल, चंद्रोदय कधी होईल, त्याचा उदय कधी होईल, अस्त कधी होईल, समुद्राची ओहोटी कधी होईल, भरती कधी होईल, याचा सगळा अभ्यास करणारं वैज्ञानिक आधार मिळालेलं जे शास्त्र आहे खऱ्या अर्थानं ते आहे खगोलशास्त्र. परंतु खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र याची आपण सरमिसळ करतो आणि त्यांनी गोंधळ काय होतो तर नेमकं आपल्याला कळत नाही. आपण अनेकदा सांगतो की ज्योतिषशास्त्र खरं नाही, भविष्य खरं नाही असं तुम्ही सांगता. मग पंचांगात 100% हे असं कसं सांगतं. मित्रो, पंचांगाची मांडणी जी असते ती मांडणी 80% खगोलशास्त्राच्या आधारावरती मांडणी असते. आजपासून 100 वर्षानंतर सूर्य किती वाजता उगेल, किती वाजता मावळेल याची जी ॲक्युरेट मांडणी जी आहे ती खगोलशास्त्रामध्ये होते. त्याच्यामुळे ग्रहगोल ताऱ्यांचा अभ्यास करणारं खगोलशास्त्र याला वैज्ञानिक आधार आहे. परंतु खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र किंवा भविष्य ह्या दोघांची सरमिसळ करू नका. पूर्वी असं म्हटलं जायचं की साधारणतः खगोलशास्त्राचं निर्मिती कशात झाली, ते पुढे उदयास कशात आलं तर जादूटोण्यामधून साधारणतः हे उदयास आलं असं समजलं जातं. युरोपामध्ये 200-400 वर्षापूर्वी मोठ्या प्रमाणावर जवळपास 100 ते 150 वर्ष याच्यावर संशोधन झालं. जुने खगोलशास्त्री यांचं नाव तुम्ही जर आठवलं म्हणजे अगदी वराहमिहिर, भास्कराचार्यापासून तर अनेक जे जुने हे सगळे कुंडली मांडत होते, ग्रहगोल ताऱ्यांचा अभ्यासही करत होते आणि कुंडल्या पण मांडत होते. म्हणजे हे सगळं एकत्रित होतं. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर याच्यावर संशोधन झालं.
राजा ड्यूकची फर्डिनांडनी जेव्हा ती कुंडली बघितली तेव्हा ती चुकीची निघाली. मग आपली कुंडली चुकली कशी याचा अभ्यास करताना युरोपामध्ये हा विचार मोठ्या प्रमाणावर निर्माण झाला की काहीतरी चुकतं आहे, त्याचा अभ्यास केला पाहिजे. 200 वर्ष याच्यावर अभ्यास झाला आणि त्या सगळ्या प्रक्रियेमधून खगोलशास्त्र जे आहे ते वेगळं झालं आणि त्याचा जो चौथा राहिलेला आहे तो चौथा म्हणजे ज्योतिषशास्त्र किंवा भविष्य ज्याला म्हणतात, ज्याला कवडीचाही वैज्ञानिक आधार नाही. त्याच्यामुळे उद्या किंवा तासभरानंतर 2 दिवसानंतर तुमच्या माझ्या जीवनात काय घडेल हे जगातल्या कोणत्याही माणसाला सांगता येत नाही. जो सांगण्याचा दावा करतो तो एकतर बदमाशी करतो किंवा आम्हाला फसवतो आहे. अशा पद्धतीची मित्र ही सगळी गोष्ट आहे. खरं तर तुम्ही आता निवडणुकांचा मौसम पुढे आहे, लोकसभेची निवडणूक आहे, विधानसभेच्या निवडणुका असतात. यात तुम्ही एक गोष्ट मार्क करा, एखाद्या तुमच्या शहरातल्या किंवा तुमच्या परिसरातल्या प्रकांड पंडित असणाऱ्या एखाद्या ज्योतिषाकडे जवळपास सगळ्याच मोठ्या राजकीय पक्षाचे उमेदवार जातात. एखाद्या लोकसभा मतदारसंघामध्ये प्रमुख एक बडे 5 उमेदवार असतात, 5ही पैशांनी रगड असतात. असे 5ही त्या एखाद्या ज्योतिषाकडे जातात. त्या 5ही उमेदवारांना ज्योतिषी सांगतो तुम्ही निवडून याल, किती वाजता किती मिनिटांनी फॉर्म भरला पाहिजे ते सगळं वागतात. परंतु कोणीतरी एकच उमेदवार निवडून येतो. पडलेल्या माणसांना असं कधीही वाटत नाही की त्या ज्योतिषाने आपल्याला काहीतरी चुकीचं सांगितलं असेल, शेवटी निवडून एकच येणार. निवडणुकांच्या पहिले या देशामध्ये नाही जगभर कुठेही कितीही मोठा ज्योतिषी असो तो ज्योतिषी मतदारसंघ वाईज उमेदवारांची नावं सांगू शकत नाही की हा उमेदवार निवडून येईल, हा देशाचा पंतप्रधान होईल, हा या राज्याचा मुख्यमंत्री होईल, हेही सांगू शकत नाही. ह्या सगळ्या गोष्टी पाहता साधारणतः 82 ते 83 साली भारतातल्या 182 शास्त्रज्ञांनी एकत्र येऊन ज्याच्यात 3 शास्त्रज्ञ हे नोबेल प्राइज विनर होते, डॉक्टर जयंत नारळीकर पण होते. अशा 182 शास्त्रज्ञांनी संशोधकांनी एक संयुक्त पत्रक काढलं आणि त्या पत्रकात याचा स्पष्ट उल्लेख केला की खगोलशास्त्र हे वैज्ञानिक आधारावर आहे, परंतु ज्योतिषशास्त्र भविष्य हे फसवं आहे, याच्यावर कुणीही भरोसा ठेवू नये, याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही. अतिशय माणसाच्या अगतिकतेचा फायदा घेऊन, अपयशी मनोवृत्तीचा फायदा घेऊन व्यवसाय धंद्यामध्ये अपयशी झालेली माणसं ज्योतिषाकडे जातात आणि त्यांच्या मानसिकतेचा फायदा घेऊन त्यांना काहीतरी चुकीची गोष्ट सांगून फसवण्याचं तंत्र हे भविष्यशास्त्र किंवा ज्योतिषशास्त्र करते. त्याच्यामुळे यात काही दम नाही. आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना याच्यापासून सावध राहायला सांगा, तुम्ही पण सावध राहा. स्वामी विवेकानंद असं म्हणत होते की भविष्य किंवा ज्योतिष्य किंवा नशीब हे हातांच्या रेषांवर नसून कर्तृत्व करणाऱ्याच्या मनगटात असते. त्याच्यामुळे तुमचं माझं सगळ्याचं भविष्य हे तुमच्या माझ्या या हातांच्या रेषावर नसून माझ्या मनगटात आहे की आम्ही काय कर्तृत्व करतो. जी गोष्ट बहिणाबाई चौधरींसारख्या एका अडाणी कवयित्रीला समजू शकते, जी गोष्ट कोणत्याही वर्गात न गेलेल्या संत ज्ञानेश्वरांना, तुकारामांना, या सगळ्या संत परंपरेला समजू शकते, ते आम्हाला समजू नये, हे महाराष्ट्राचं सर्वात मोठं दुर्दैव आहे. त्याच्यामुळे या भविष्याच्या ज्योतिष्याच्या, कुंडल्यांच्या, वास्तुशास्त्राच्या याच्या भानगडीत न पडता कर्तृत्वावर विश्वास ठेवणारे बना. हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित लाईक करा, शेअर करा.